चला तर मंडळी, आज आपण चाळणीवरती डांगर ठेवून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण घेतलेला आहे डांगर। आता डांगर कोणता वापरायचा नाही ते मी तुम्हाला सांगते। तर हा पहा, अशा पद्धतीचा थोडासा गुलाबी किंवा पिवळसर असा डांगर असतो पहा, तो डांगर आपल्याला इथे वापरायचा आहे। शिवाय यावरती जी मध्ये साल आहे ना, ती आपल्याला अगोदर काढून घ्यायची आहे। तर इथे पहा, चाकूच्या सहाय्याने आतमधल्या बाजूची जी साल आहे डांगरची, ती मी काढून घेत आहे। तर जेणेकरून डांगर व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे। तर ही साल आपल्याला पदार्थामध्ये अजिबातच वापरायची नाही। त्यामुळे ही आपल्याला पुढची प्रोसेस करण्या अगोदर किंवा डांगर कट करण्या अगोदरच ही संपूर्ण साल जी आहे ते आपल्याला काढून टाकायची आहे। आतमधल्या बाजूची पाहू शकता अशा प्रकारे, म्हणजे आपला पदार्थ कुठेही आपल्याला चवीमध्ये डिफरन्स वाटणार नाही, चव अप्रतिम येईल त्यासाठी। तसंच डांगरपासून हा पदार्थ बनवतोय, त्यामुळे पदार्थ अतिशय पौष्टिक असणार आहे। त्यामुळे म्हणून शेवटपर्यंत बघा। तसंच तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहताय ते देखील मला कमेंटद्वारे कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील। तर अशा पद्धतीच्या इथे डांगराच्या फोडी आपण करून घेणार आहोत। संपूर्ण डांगर अशा पद्धतीने कट करून घेतला। थोड्याशा जाड मोठ्या साईजच्या फोडी ठेवल्यात, यापेक्षा बारीक देखील तुम्ही करू शकता। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एक चाळण, जी की अशी वाफवण्याची चाळण सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असते। ही नसेल तर पुरणाच्या चाळणीचा देखील तुम्ही वापर करू शकता। पण यामधलं जे जीवनसत्व आहे ते अजिबात इकडे तिकडे न जाता आपल्याला खायला भेटावे, आपल्या पदार्थामध्ये राहावे, यासाठी आपल्याला ही चाळणीवरतीच प्रोसेस करायची आहे। आता हे डांगर यामध्ये ठेवून आपल्याला कमीत कमी 10 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटे झालेली आहेत आणि 10 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढून घेऊया आणि डांगर आपला व्यवस्थित शिजलाय का ते चेक करून घेऊया। तर 10 मिनिटामध्ये ना परफेक्ट असा डांगर शिजला गेलेला आहे। आता हा डांगर आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। संपूर्ण डांगर इथे काढून घेतलेले आहे। आता आपल्याला याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे। पूर्णपणे डांगर थंड झाल्याच्या नंतर पाठीमागची जी साल आहे ती आपल्याला डांगरची काढून टाकायची आहे। तुम्हाला माहिती आहे का, डांगर वाफवण्या अगोदर जर साल काढली तर सालीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात कुठल्याही भाजीपाल्याच्या। त्यामुळे साल जर अगोदर काढली तर त्याचे जीवनसत्व आपल्याला भेटत नाहीत। त्यामुळेच आपल्याला साल पूर्णपणे आपल्याला या फोडी वाफवून झाल्याच्या नंतर काढून घ्यायची। शिवाय आपलं आणखीन एक काम सोपं होतं की साल काढण्यासाठी जो जास्तीचा वेळ आपला अगोदर जातो तो वेळ इथे जात नाही, कारण शिजल्यामुळे साल अगदी झटपट आणि सहज वेगळी होते। पाहू शकता, अजिबातच आपल्याला त्रास होत नाही। पण ही साल जर आपल्याला शिजवण्या अगोदर काढायची म्हटलं ना, तर खूप कठीण जातं, कारण ती खूप कडक असते, ती पटकन अशी वेगळी होत नाही। त्यामुळे हेही गोष्टीचा फायदा होतो। शिवाय आपल्या सालीमधले जीवनसत्वही आपल्याला भेटतात, दोन्ही गोष्टीचा फायदा आहे। त्यामुळे आपल्याला साल नंतरूनच काढून घ्यायची। संपूर्ण फोडींच्या साली आपण काढून घेतलेल्या आहे। आता लागेल आपल्याला मिक्सरचं भांडं। या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे डांगर टाकून घ्यायचं आहे। डांगर वाटत असताना थोडाफार दुधाचा वापर करायचा आहे, जेणेकरून डांगरची स्मूथ अशी प्युरी तयार होईल। तर इथे पहा, डांगर टाकून घेतलं। त्यानंतर ज्या आपण 3 वेलच्या घेतल्या होत्या त्यामधल्या बिया यामध्ये टाकून घेऊया, म्हणजेच ही वेलची यामध्ये टाकून घेऊया। बाजूचं साल आपल्याला यामध्ये वापरायचं नाही, त्यामुळे ते काढून टाकायचं आहे। फक्त यामधली वेलचीच आपल्याला वापरायची आहे। तर 3 वेलच्या मी इथे घेतलेल्या आहे, चांगल्या पक्वत झालेल्या वेलच्या आहेत। आता वेलची टाकून झाल्याच्या नंतर यामध्ये जी आपण सोप घेतली होती ते देखील टाकून घ्यायचे आहे। सोपमुळे ना या पदार्थाला चव खूप छान येते, त्यामुळे सोप आवर्जून घाला। आता आपल्याला हे मिक्सरला छान असं बारीक स्मूथ वाटून घ्यायचंय। तर इथे ना मी थोडासा दुधाचा देखील वापर केलेला आहे। चाळणीवरती वाफवल्यामुळे आपल्या डांगरामध्ये कमी प्रमाणात पाण्याचा अंश आहे, त्यामुळेच आपल्याला यामध्ये थोडंसं दूध घालून वाटून घ्यायचं। त्यानंतर इकडे आपल्याला लागेल कढई। कढईमध्ये घालायचं आहे 2 चमचे साजूक तूप। तब्येतीने आवाजाची फार वाट लागलेली आहे। त्यानंतर इथे आपलं तूप छान गरम झालं की यामध्ये किसून घेतलेलं खोबरं आपल्याला ॲड करायचं आहे। थोडंसं तांबूस रंगावरती खोबरं परतवून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला लो फ्लेमवरतीच हे परतवून घ्यायचं। त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता हे देखील यामध्ये ॲड करायचं आहे। हे देखील एक अर्धा मिनिटासाठी आपल्याला या तुपावरती फ्राय करून घ्यायचं आहे। फार वेळासाठी आपल्याला हे परतवायचं नाही, नाहीतर जास्त करपू शकतं। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे दूध। आता तुम्हाला किती प्रमाणात हा पदार्थ बनवायचा आहे त्यानुसार इथे दुधाचा वापर करायचा आहे। तर इथे जवळपास आपण अर्धा लिटर इतकं दूध टाकून घेतलेलं आहे।
त्यानंतर यामध्ये जी तयार करून घेतलेली आपण प्युरी आहे डांगरची ती यामध्ये ॲड करायची आहे। तसंच आपण डांगरची प्युरी करत असतानाच त्यामध्ये घातलेली वेलची, तसंच आपण त्यामध्ये सोप देखील घातलेली आहे। त्यामुळे वरतून यामध्ये आता फ्लेवरसाठी तुम्हाला काहीच ॲड करायची गरज नाही, जो की आपण थोडंसं जायफळ ॲड करणार आहोत। या व्यतिरिक्त यामध्ये ना आपल्याला जास्त काही ॲड करायचं नाही। आता हे फक्त मिक्स करून घेऊया। थोडंसं भांड्यामध्ये राहिलं होतं, त्यामुळे थोडंसं दूध टाकून पुन्हा एकदा हे विसळून घेतलं। आता पहा, इथे भरपूर प्रमाणात आपली ही डांगरची खीर तयार झालेली आहे। तुम्हाला दुधाचं प्रमाण कमी वापरायचं असेल तर इथे थोडाफार पाण्याचा देखील तुम्ही वापर करू शकता, पण चव परफेक्ट आणि अतिशय चविष्ट होण्यासाठी आपल्याला इथे दुधाचा वापर करायचा आहे। पण जर काही कारणास्तव तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही थोडाफार पाण्याचा वापर करून सुद्धा ही खीर बनवू शकता। अगदी चविष्ट लागते तशी बनवली तरी सुद्धा। तर आता आपल्याला ना पहिली उकळी निघेपर्यंत यामध्ये साखर ॲड करायची नाही। चांगली पहिली उकळी निघली की मग आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे। त्याचं कारणही तसंच आहे, कारण आपल्याला ना अगोदर साखर घातल्यामुळे काय होतं, व्यवस्थित अशी खिरीला टेस्ट येत नाही। त्यामुळे ना खिरीला एक छान अशी उकळी आणून घ्यायची आहे। उकळी आल्याच्या नंतर यामध्ये साखर घालायची आहे। तर पाहू शकता छान उकळी आली होती, त्यानंतर यामध्ये साखर घातली। तसंच थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालूया। जायफळमुळेही आपल्या या खीरला खूप छान असा स्वाद येतो। खीर अगदीच बासुंदीसारखी होते। अहो, तुम्ही कधी बदाम शेक जर खाल्लेला असेल ना, बदाम शेकलाही मागे टाकेल इतकी चविष्ट ही डांगर खीर तयार होते। बदाम शेकमध्ये जे पदार्थ एवढे महागडे आपण वापरतो, तर 10 रुपयामध्ये अगदीच बदामच्या टेस्टची भरपूर प्रमाणात ही खीर तयार होते। अतिशय चविष्ट लागते, मस्त रबडी टाईप दाटसर होते। जशी जशी थंड होईल तशी तशी ती दाटसर व्हायला लागते। तर मस्त आता 2-3 मिनिटासाठी आपण शिजवून घेऊया। साखर तर इथे पूर्णपणे विरघळलेली आहे, पाहू शकता। आता ना साखर घातल्यानंतर आपण अगदी 2-3 मिनिटे ही खीर जी आहे ते शिजवून घेतलेली आहे आणि मस्त अशी खीर तयार झाली। आता बाउलमध्ये मी काढून घेते। तर हे पहा, डायरेक्टच टाकून घेते। तुम्ही पाहू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे डांगरमुळे। डांगरचा कलर अगदीच रेड असल्यामुळे मस्त असा आपल्या हे डांगरच्या खीरला कलरही अप्रतिम असा आलेला आहे आणि खीरीचा वास अतिशय सुंदर येत आहे। तर मस्त अशी आपली ही डांगराची खीर तयार झाली। डेकोरेशनसाठी थोडेसे पिस्त्याचे काप वरतून घालून घेते। तर चला, रेसिपी तयार आहे। तुम्हाला ही डांगर खीरची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तसंच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। तर मस्त अशी रबडी खीर आपली तयार झालेली आहे। अतिशय सुंदर, चमच्याने खा, चपातीसोबत खा, पुरीसोबत खा किंवा प्यायला घ्या, अति अप्रतिम लागते। नक्कीच रेसिपी तुम्हाला आवडली असणार आहे। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन एका रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद। मस्त खा, मस्त